बघू शकता आज आहे रेड कलर म्हणून मी रेड कलर घातलेला आहे दुसरा दिवस. तर मग मस्त असं तयार वगैरे झाले आणि सर्दीने माझं तोंड बघा कसं दिसतंय सोजल्यासारखं धोदरलंय पुरा. तर चला जाऊया मस्त असं. आज देवीचा दुसरा दिवस आहे तर गटाचे अध्यक्ष म्हणजे मंडळाचे अध्यक्ष आम्ही असल्यामुळे आम्हाला सगळं उठून पहिलं करायला लागतं आणि मी नशिबान समजते की मला हे सगळं करायला भेटते. त्या निमित्ताने का होईना कोणाला सेवा करायला भेटते आईची देवी आईची आहे ना. तर चला मग मी मस्त असं सगळे पसारा वगैरे काढून साफसफाई वगैरे करायला घेतली आणि कॅमेरा बघत बघतच कॅमेरा धरून धरून सगळं साफ केलं. बघ किती छान केलं. आणि मग दिवाबत्ती वगैरे केली. इकडे छान छान वाटत होतं एकदम फ्रेश. आणि मग आम्ही साडी पण घातली देवी आईला, तुम्ही बघू शकता. वाव एकच नंबर. हे असं रूप बघून ह्या मावशी आणि ह्या मदतीला आम्ही करून सगळे मिळून करतो. तर चला अशी मस्त देवीला साडी वगैरे घालून झाली आणि आरती करायची होती. मग आम्ही आरती पण करून घेतली. किती भारी हे रूप, वाव किती भारी. आनंद आहे ना, मला फेवरेट आहे नवरात्र. दांडिया वगैरे सगळं मला सगळं येतं पण आहे ना किती भारी वाव. तर मग असं आरती वगैरे केले. त्यात श्रीखंड घेऊन आले. उद्या कालचा उपवास सोडायचा होता. उठता बसताच धरते बरं का, मला सण नाही होत. मनातून करायचं काही पण, देव नाही बोलत की सगळे धर. त्रास करून घ्यायचा आणि चिडचिड करायचं आणि उपवास धरायचं काय फायदा नाही का. म्हणून म्हटलं उठता बसताच पकडायचा असतो. मग बायका कुठं पण गेलं, बायकांना घरातलं चपात्या थापायचं काम काही सुटत नाही. काही करा कुठंही जावा. मग घरी आले, गवारची भाजी केली, श्रीखंड आणला आणि चपात्या केल्या. तर चला असं उपवास सोडायचं होत्या. पिल्लूचा पण माझ्या उपवास होता. घरातली पण दिवाबत्ती केली, हिला उपवास सोडायला दिला, श्रीखंड चपाती आणि एवढंसं आहे तरी उपवास. घरात जसं वातावरण तसंच लेकरं वाढतात नाही का. मग मोठी तयार होत होती. मग सगळ्यांचे टिफिन वगैरे भरल्यानं उपवास सोडायला टिफिन दिले ना, एवढीच चपाती उरली. ते पण माझी पिल्लूने ठेवलेली तीच खाली. तर चला असाठी एवढंच.